नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसलाय. निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंय. या पोटनिवडणुकीत हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाही. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचं नावही या पोटनिवडणुकीत कुणालाही वापरता येणार नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गटानं कागदपत्र सादर केलेली होती आणि त्यानंतर काल शिवसेनेनं सुद्धा धनुष्यबाण चिन्हासाठीची कागदपत्र सादर केली. त्यानंतर निवडणूक आयोगाची 4 तास बैठक झाली. त्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला गेला. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला आणि शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगानं जाहीर केलंय. निवडणूक आयोगाचा नेमका आदेश काय आहे पाहूया. 2 गटांपैकी कुणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. दोन्ही गटांपैकी कुणालाही धनुष्य आणि बाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट त्यांना हवे असल्यास त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगानं अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकीसाठी त्यानुसार दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 1 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या गटांची नावं ज्याद्वारे त्यांना आयोगानं मान्यता दिलेली असेल आणि यासाठी प्राधान्यक्रमानं 3 पर्याय द्या, त्यापैकी कुठलाही पर्याय असू शकतो. आयोगानं मंजूर केलेले आणि उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट 3 मुक्त चिन्हांची नावं सूचित करू शकतात. त्यांच्या पसंतीचा क्रम त्यापैकी कुणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केलाय आणि त्याचबरोबर या फोटोला जिंकून दाखवणारच असं कॅप्शनही दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी ही लढाई जिंकण्याचा निर्धार या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलंय. त्याचप्रमाणे शिवसेना हे नावही आता या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानं शिंदे आणि ठाकरेंकडून आता पर्यायी चिन्ह नेमकी कोणती वापरली जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे. काही पर्यायी चिन्ह या दोन्ही गटांना वापरता येऊ शकतात. त्यापैकी वातानुकूलित यंत्र, कपाट, सफरचंद, रिक्षा, बेबी वॉकर, फुगा, बांगड्या, फळांची टोपली, बॅट, फलंदाज, बॅटरी, मोत्यांचा हार, बेल्ट, बेंच, सायकल पंप, दुर्बीण ही काही पर्यायी चिन्ह वापरता येऊ शकतात. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, दोन्ही गटांना आता धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाहीये. हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं गोठवलंय. काही पर्यायी चिन्ह जी आहेत ती समोर येताना दिसत आहेत. आता या दोन्ही गटांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहेत. काही ठराविक कालावधीमध्ये निवडणूक आयोगाला याबद्दलची माहिती देखील पुन्हा एकदा द्यायची आहे. प्रणाली, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल?
अजिंक्य, सगळ्यात आधी तर हा जो निर्णय देण्यात आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं तो केवळ अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा तुर्तास तरी त्याच्याशी काही संबंध नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर या अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. शिंदे गटानं इथं आपला उमेदवार उतरवणार असल्याचं सांगितलेलं नाही. त्यामुळे खरी अडचण जी होणार आहे ती शिवसेनेच्या ठाकरे गटाची होणार आहे. कारण आता त्यांना शिवसेना हे नाव किंवा शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हे दोन्हीही वापरता येणार नाही आहे. जी माहिती मिळते त्यानुसार, म्हणजे जसं आता आपण आपल्या बातमीमधनं दाखवलं की बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेलं एक इंस्टाग्रामवर पोस्ट जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आली आहे. एक सूत्रांची माहिती म्हणू किंवा एक बॅकडोर अशी चर्चा चालू आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव जे आहे ते ठाकरे गटाकडून सुचवण्यात आल्याचं कळतं आहे. मुळात सोमवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत पक्षाचं नाव आणि त्याचबरोबर चिन्ह जे आहे याच्या सूचना ज्या आहेत यांना आपल्या वतीनं सुचवायच्या आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोग पुढचा निर्णय घेऊ शकतो. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे त्याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल केली जाऊ शकते. परंतु जर आपण बघितलं तर ती याचिका करायला, त्या याचिकेवर निर्णय यायला आणि त्यानंतर जनमानसांपर्यंत आपलं नवीन असलेलं चिन्ह किंवा नवीन असलेला जो काही पक्षाचं नाव आहे ते पोहोचवायला वेळ कमी पडू शकतो आणि त्यामुळं ठाकरे गटाची एक मोठी अडचण होऊ शकते. म्हणून एकीकडे ते दोन्ही गोष्टी करतील, एकीकडे ते सर्वोच्च न्यायालयातही जातील आणि दुसरीकडे ते दुसरं चिन्ह आणि दुसरं पक्षाचं नाव जे आहे ते सुद्धा सुचवतील. जर सर्वोच्च न्यायालयानं तोपर्यंत काही निर्णय घेतला नाही तर जे काही नवीन नाव आणि चिन्ह जे आहेत याचा प्रचार प्रसार जो आहे तो शिवसैनिकांकडनं म्हणजे ठाकरे गटाकडनं केला जाईल आणि त्या आधारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. याचा फायदा कुठे ना कुठे भाजपला होणार आहे. कारण भाजपचं नाव किंवा भाजपचं चिन्ह बदलत नाही आहे, तर नाव आणि चिन्ह हे दोन्ही ठाकरे गटाचं बदलणार आहे. त्यामुळे त्याचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. आज या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर होणार आहे. काल सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे, आज सुद्धा बैठक होईल आणि उद्या या संदर्भातली सविस्तर ज्या काही सूचना आहेत त्या ठाकरे गटाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवल्या जातील. बरं प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातल्या आणि बैठकीच्या अनुषंगाने ज्या अपडेट्स आहेत ते आपण वेळोवेळेला घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूया. निवडणूक आयोगानं जो अभूतपूर्व निर्णय दिला या निर्णयानंतर आता मातोश्रीवर हालचालींना वेग आलेला आहे. मातोश्रीवर आज दुपारी तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आता पुढच्या रणनीतीबाबतची चर्चा होणार आहे. आता पुढे नेमकं काय करायचं यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल. यावेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील. दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा संध्याकाळी 7 वाजता सगळ्या आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक फोटो ट्विट केलाय. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव तात्पुरतं गोठवल्यानंतर नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट करत त्याला आमचं चिन्ह श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असं कॅप्शन नार्वेकरांनी दिलंय. नार्वेकर यांच्या या नव्या ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलंय. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना हे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने, सत्यमेव जयते अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. त्यांचं ट्विट नेमकं काय पाहूया. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने, सत्यमेव जयते. शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलंय. शिवसेना हे नाव वापरता येईल, परंतु त्याला काही नाव जोडावं लागेल. कुणीही चुकीची माहिती देऊ नये असं डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करत म्हटलंय.
शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावं लागेल असं आयोगानं सुचवल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. अंतरिम आदेशानं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगानं गोठवलंय. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. शिवसेना हे नाव वापरता येईल, मात्र काही नाव जोडावे लागेल. शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावं लागेल असं सुचवलंय. धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय हा तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील, हे आयोगानं म्हटलंय. डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी याबाबतचं हे स्पष्टीकरण देणारं ट्विट केलेलं आहे. तर दुसरीकडे मूळ शिवसेना आम्हीच असल्याचा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आपल्यासोबत शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? तुम्ही निकाल सुद्धा ऐकला असाल, काय पहिली प्रतिक्रिया आहे? एक असं आहे की हा निकाल तात्पुरता आहे, पोटनिवडणुकीपुरता आहे आणि त्याच्यामुळे आमचं जे काय म्हणणं आहे की मेजॉरिटी ही आमच्याबरोबर आहे. 70% जास्त आमदार आमच्याबरोबर आहेत, 70% जास्त खासदार आमच्याबरोबर आहेत, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आमच्यावर आहेत. खरं तर हे चिन्ह गोठवल्यानंतर किंवा पक्षाचं नाव वापरू नका असं सांगितल्यानंतर तुमच्यासमोर आता नेमके कुठले कुठले पर्याय आहेत आणि 10 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्या 10 तारखेच्या सुनावणीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाल? बघा, आमचं नाव बदललेलंच नाही. आमचं नाव युती आहे आणि युतीसाठी आम्ही मतदान मागणार. युतीसाठी महाराष्ट्राची जनता मतदान करणार, ही वस्तुस्थिती आहे. ते कशासाठी मागणार आहेत हा मुळात प्रश्न आहे. ते कधीच सामोरे गेलेले नाही आहेत आघाडीच्या नावाने. आघाडी हे केवळ मुख्यमंत्री पदाच्या लोभापाटी केली गेलेली एक ॲडजस्टमेंट होती आणि ती महाराष्ट्राच्या जनतेला कदापिही मान्य होणार नाही याची मला खात्री आहे. एकूणच सगळं पाहायला गेलं तर ॲफिडेव्हिट आहे ते बऱ्याच प्रमाणात घातले जातात, कारण आम्हीच शिवसेनेवरती दावा करतोय किंवा चिन्हावरती दावा करतोय असं सांगितलं जाते. मात्र यावर सुद्धा काही शंका उपस्थित केल्या जाते. एक आहे की गेली अनेक दिवस आम्हाला सर्वांनाच शंका होती की खोटी ॲफिडेव्हिट घातली जात आहेत म्हणून, आणि आज ज्यावेळेला त्या ठिकाणी धाड पडलेली आहे आणि त्या धाडीमध्ये जे लोक स्वतःला खरी शिवसेना म्हणून खोटं काहीतरी महाराष्ट्राला भासवत आहेत त्यांच्या खोटी ॲफिडेव्हिट्स, असं मला वाटतं, मी आता याची खात्री नाही केलेली, परंतु त्यांचीच आहे ती ॲफिडेव्हिट्स अशी मला माहिती मिळते. आपण सुद्धा ही माहिती कन्फर्म करून घेऊ शकता. अशी जर 3-4 हजार ॲफिडेव्हिट्स त्यांची मिळू शकतात तर अशी किती बोगस ॲफिडेव्हिट त्यांनी केलेली आहेत याचा तुम्ही विचार करून बघा. शेवटचा प्रश्न, या सगळ्या लढाईत कुणाचा विजय होईल? शिवसेना हे नाव कायम राहील आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल का? आम्हाला मिळणार, कारण 70% जास्त आमदार, खासदार, शिवसैनिक सगळे आमच्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये विजय सुद्धा आमचाच होणार. शिवसेना आणि धनुष्यबाणावरती आमचाच दावा कायम आहे आणि आमचाच या लढाईमध्ये विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास आहे ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडालेली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगानं घेतलेला निर्णय ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी सुप्रीम कोर्टात ठाकरे समर्थक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती असून या कायदेशीर लढाईची जबाबदारी अनिल देसाई यांच्या खांद्यावर असेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पहले तो 3 संस्थाएं गुलाम थी सरकार की, जो वेट बिगार मराठी में कहते हैं ऐसे वो थे. ये और एक नई संस्था हुई जिसने बिना छानबीन किए 4 घंटे के अंदर आए हुए अर्जी सही है, झूठ है, सच है, आंकड़े दिए हुए सच है, कुछ नहीं, पूर्वग्रह दूषित था. तो कहां देखे आशा से? एक ही तो बचा है सर्वोच्च न्यायालय, वहां भी जरा मंडरा रहे हैं सब कुछ, लेकिन फिर भी थोड़ी आशा वहीं है. स्वर्गीय इंदिरा गांधी के समय भी निर्णय एक ही जज ने दिया था, खन्ना, याद है तो देख लो. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना संपणार नाही, उलट अधिक जोमानं वाढेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
निवडणूक होणार नाही किंवा संपेल अशा पद्धतीच्या ज्या वल्गना आहेत या सगळ्यामुळे शिवसेना संपेल असंही म्हटलं जात आहे. तुम्ही कसं बघताय? अजिबात सांगणार नाही. उलट अधिक जोरानं वाढेल. त्याची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीनं उठते आणि आपली शक्ती वाढवते. नाही, असं इथनं पुढं निवडणुकांना जर जायचं असेल आणि शक्तिशाली एखादी संघटना असेल तर ती जे ठरेल ते चिन्ह शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. आणि त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. असं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे होणार याची मला खात्री होते. हल्ली निर्णय कोण घेतं याची मला माहिती नाही, पण निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील याची खात्री हल्ली देता येते. आणि त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाटत होतं ते घडलं. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते देखील पाहूया. त्या निमित्ताने जे शिंदे गटाने खूप जास्त घाई केली आणि हा निर्णय याने द्यावा लागला. पण मला या ठिकाणी सांगायचं की एक आम्ही सर्व शिवसैनिकांना तो धक्कादायकच आहे. या पोटनिवडणुकीत त्यांचा उमेदवारच नाही ना, तरी पण त्यांनी प्रेशरच केलं सारखं वाटतं ना. आयुष्यातला काळा दिवस मी तुम्हाला सांगतो की आम्हाला दुःख झालेलं आहे म्हणजे आणि संताप पण येतोय. इतका संताप येतो असं वाटतं ना की त्यांना काय करावं. परमेश्वर यांना कधी माफ नाही करणार हो. शिवसैनिक तर करणारच नाही, पण यांना परमेश्वर कधी माफ नाही करणार. यांच्यामुळे त्या ठिकाणी हे आज आम्हाला नुकसान झालेलं आहे. यांच्यामुळे अत्यंत दुर्दैवी निर्णय, परंतु ह्याने आम्ही खचून जाणार नाही. आणि विशेषतः जर आपण लोकांची जनसामान्याची भावना जर लक्षात घेतली तर अशा प्रकारे वेगवेगळ्या यंत्रणाचा वापर आणि गैरवापर करून घेऊन कशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न होतो हे जनतेला माहीत आहे. जनता सुज्ञ आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की ते आमच्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत वाईट गोष्ट एका गोष्टीचं वाटते की पक्षाचं नाव देखील घेऊ शकत नाही. आजही लोकसभेमध्ये आमचे खासदार आहेत ना, विधानसभेमध्ये आजही आमचे आमदार आहेत. विधान परिषद म्हणून 12चे 12 आमदार आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. मग आज आम्ही कोणाचं नाव घ्यायचं, कुठच्या पक्षाचं नाव घ्यायचं, ही दुर्दैवी आहे. एवढंच जर त्यांना काळजी होती या पोटनिवडणुकीची तर निवडणूक आयोगाने ती निवडणूक पुढे देखील ढकलता आली असती. पण एका प्रकारे हे कोणाच्या सांगण्यावरून होतोय, का हे असं एवढी घाईघाईने हा निर्णय घ्यावा लागला. एवढ्या वर्षाचा पक्ष आहे. आज एफिडेव्हिट 10 लाख आम्ही दिले, 7 लाख दिलेत. अवघ्या 4 तासामध्ये सुनावणी करून घेऊन हे गोठवण्याचा प्रयत्न जे पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही केलेले आहे, हे दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीला संपवण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे तो आजच्या शिवसेनेच्या बद्दलच्या चिन्हाच्या निर्णयाचा जो काही घोळ झालेला होता आणि त्याच्यामध्ये हा वाद घडवून आणण्याचं पाप बीजेपीकडून केलेलं होतं त्याचाच हा परिणाम आहे. आणि म्हणून या पद्धतीचं जे भाजपचं कुटील राजकारण चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. धक्कादायक निर्णय आहे. शिवसेनेने तिथं काय भूमिका मांडली याची आमच्याकडे माहिती नाही, पण असं दिसतंय की उद्धव ठाकरेंच्या घरातून शिवसेना चोरीला गेली. आता ती कुणाच्या घरी दिसेल, सापडेल हे आता पुढच्या काळात पाहायचं. शिवसेनेने त्या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे. त्यांना त्या डे टू डे काय काय घडलेलं आहे याची मला माहिती नाही, पण प्रथम दर्शनी असं दिसतंय की भारतात आता इथून पुढे पक्ष देखील चोरीला जाऊ शकतात. निवडणूक आयोगानं योग्य निर्णय घेतला आहे का याचा आता प्रत्येक भारतीयानं विचार करायला हवा असं मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. हा जो निर्णय झाला आहे निवडणूक आयोगाचा तो भारतीयांना, सुज्ञ भारतीयांना अंतर्मुख करायला लावणारा निर्णय तो आहे असं माझं मत आहे. विचार करावा लागेल की देश कोणत्या दिशेनं चालला आहे त्याचा विचार प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे असं माझं मत झालं. उद्धव ठाकरे यांनी जनतेचा विश्वास गमावल्यामुळेच ही वेळ आल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी आधी हिंदुत्व घालवलं, नंतर सरकार
आता निशाणी आणि नावही घालवलं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा जनतेचा विश्वासही गेला. हिंदुत्व सोडलं नसतं तर आज ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार राम कदम यांनी दिलेली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं एक अजरामर वाक्य आहे. ते म्हणाले होते की त्यांचा पक्ष कधीही काँग्रेस किंवा तशी विचारधारा असणाऱ्या लोकांसोबत जाणार नाही. जायची वेळ आली तर पक्ष बंद करणं पसंत करेन, पण कधीही हिंदुत्व सोडणार नाही. जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती. शिवसेनेच्या नावाचा आणि निवडणूक चिन्हासंदर्भातला 2 दिवसात निर्णय होईल. मात्र एकनाथ शिंदे यांची ए टीम असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत निश्चितपणे आम्ही पराभूत करू, असं मत शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलंय. त्यांच्याशी आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी संवाद साधला. पाहूया. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलेलं आहे आणि सोबतच त्यांना शिवसेना हे नाव वापरता येईल नाही अशा प्रकारचा आदेश काल रात्री उशिरा दिलेला आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार प्रियंका चतुर्वेदी. आपका स्वागत है न्यूज़ 18 लोकमत में. जिस तरह से ये पूरा डिसीजन आया है, कल लंबी मीटिंग चली 4.5 घंटा और लगा कि कुछ अच्छा चुनाव आएगा, अच्छा एक निर्णय आएगा, लेकिन इस निर्णय को आप किस तरह से देखते हैं? निर्णय आश्चर्यजनक आहे. कशाला माझा एकच प्रश्न आहे. इलेक्शन कमिशनची हिस्ट्रीमध्ये कधीही पार्टी सिम्बल फ्रीज झाला आहे, तर पार्टीचं नाव, पार्टी पक्षाचं नाव तुम्ही फ्रीज करून टाकलं आहे. आणि कशाला? एकनाथ शिंदेचा गुटचा कोणीतरी कॅन्डिडेट लढणार नाही अंधेरी ईस्ट बाय इलेक्शनमध्ये, तर जल्दबाजी कशाला होते त्यांना? और दूसरा सवाल मेरा बस ये है कि जिस तरीके से इन लोगों ने बार बार कहते हैं कि पार्टी पक्ष बाला साहेब ठाकरे जी का जो सोच है, जो विचार है, उसको आगे लेकर जाएंगे. आज वही वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जी ने इस पार्टी का स्थापना की थी. इस पार्टी को प्रबोधन ठाकरे जी ने नाम दिया था शिवसेना. उसका उद्देश्य ये था कि महाराष्ट्र की अस्मिता की लड़ाई लड़ेंगे, मराठी मानुस की लड़ाई लड़ेंगे. आज जो आपने ये कृत्य किया है, ये जो पाप किया है इलेक्शन कमीशन के साथ साथ जो हमने निर्णय देखा है, वो आपने उन्हीं के उस विचार को, उन्हीं की सोच को, उन्हीं की वो संकल्पना को जो खत्म करने का ये कृत्य और पाप किया है ना, उससे हर शिव सैनिक उत्तेजित है और आपको आने वाले चुनाव में हराकर ही दिखाएगा. और आपको नहीं, आपकी जो ए टीम है, जो आपको 50 खोखे वाली टीम है, आपको जो कैंडिडेट दे रही है, जिसके लिए आप लोग काम करेंगे, जिसके लिए आप सेवा करेंगे, उनको हम हराएंगे. आप हराने की बात कर रहे हैं, लेकिन अभी तो बात चल रही है नाम लेके. नावाला घेऊन मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचं एक नाव असेल, शिवसेना ब असे नाव असेल, शिवसेना अ जे आहे ते त्यांना मिळेल, शिवसेना ब हे तुम्हाला मिळेल, अशा चर्चा सुरू आहे. पण काय पक्षात काय होत आहे? पक्षात एकच विचार आहे आणि आम्ही लढणार आणि जिंकणार. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचा नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नमः असा टोला देशपांडे यांनी लगावलाय. त्याचबरोबर थेट उद्धव ठाकरेंवरही त्यांनी हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही, तो म्हणजे गरीब आणि भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणं. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे, ज्याला इंग्रजीमध्ये विक्टिम कार्ड असं म्हणतात, जे यापुढे सातत्यानं बघायला मिळेल, अशा शब्दात देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. ज्या दिवशी मी आणि माझा पक्ष सत्तेसाठी काँग्रेससोबत जायची वेळ येईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अखेर पुत्रानं
भविष्यवाणी सत्यात आणून दाखवली. शिवसेना दुकान अखेरीस तात्पुरतं का होईना पण बंदच झालं. जुलै महिन्यात केलेली भविष्यवाणी आता खरी होताना दिसतीये. उद्याच्या वर्तमानपत्रात जाहिरात आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्यानं देणं आहे अशी खोचक टीका करणारं हे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केलेलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह न मिळाल्याचं दुःख असलं तरी नवीन चिन्हाच्या तयारीला लागलो असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे. साहजिक आम्हाला वाटत होतं की हे चिन्ह आम्हाला मिळावं, पण नाही मिळालं त्याचं दुःख निश्चित आहे. आता दोघांची मागणी धनुष्यबाणाकरता होती, त्याच्याकरता निवडणूक आयोगाने हा निकाल या ठिकाणी दिलेला आहे आणि आज त्याच आधारावर शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची बैठक संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे साहेब यांनी वर्षा निवासस्थानी ठेवलेली आहे. मला तरी असं वाटतं की नवीन चिन्ह घेण्याकरता ही बैठक असावी. मुंबईमध्ये बनावट शपथपत्र घोटाळा समोर आलेला आहे. स्टॅम्प पेपरचा वापर करून ही बनावट शपथपत्र बनवण्यात आलेली आहेत. नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवल्याची माहिती मिळतेय. 1-2 नव्हे तर तब्बल 4682 शपथपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी आता निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र सादर करायची होती ती पत्र ठाकरे गटाकडून बनावट पद्धतीनं बनवली जात होती असा आरोप आता केला जातोय. एका दृष्टीने मी आमच्या दृष्टीने सांगितलं, कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत आणि धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण म्हणून ओळखला जातो आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आदरणीय शिंदेसाहेब आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेना आमचीच आहे आणि धनुष्यबाण आमचा असल्याबद्दल आम्ही आवश्यक ते पुरावे देऊ. दुसरी बाब अशी आहे की मला जी माहिती मिळाली, अर्थात ही कन्फर्म करायला लागेल की मुंबईमध्ये जे काही ॲफिडेविट केली जातात त्या बोगस ॲफिडेविट आयडेंटिफाय केलेली आहेत आणि त्या ठिकाणी मुद्देमालसुद्धा जप्त झालेला आहे आणि मग ज्यांच्या पक्षाची ही ॲफिडेविट जप्त झालेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये किती बोगस ॲफिडेविट केली हा सुद्धा प्रश्न लोकांच्या समोर येईल. मला या सर्व गोष्टींची कीव वाटते की ज्या मेहनतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली, शेकडो हजारो शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून ही शिवसेना उभी केली, परंतु सत्तेच्या खुर्चीकरता या शिवसेनेची पत यांनी घालवलेली आहे आणि यांच्यावर एवढी वाईट वेळ आलेली आहे की निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र द्यायची आहेत त्याकरता खोटी आणि बनावट शपथपत्र यांना बनवावी लागलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे आत्तापर्यंत दिलेली शपथपत्रे आहेत त्यांची चौकशी करायला पाहिजेत. खोट्या पद्धतीने बनावटगिरी करून ही शपथपत्रे बनवलेली आहेत. गेल्या महिनाभर हा सर्व प्रकार त्या ठिकाणी चालू होता. मी मुंबई पोलिसांचे खास करून आभार मानेल आणि अभिनंदन करेन की ही शपथपत्रे त्यांनी बनावट शपथपत्रे त्यांनी पकडलेली आहेत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्राह्मण आणि वर्ण व्यवस्थेसंबंधातील या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं सरसंघचालक काय म्हणाले जाणून घेऊया या रिपोर्टमधून. आपल्याही देशात असं झालं आणि त्याच्यामुळे त्या चुका कबूल करायला काही हरकत नाही. दुर्दैवाने मधल्या काळामध्ये आपलं हे राष्ट्रीय पाप झालेलं आहे की आपण शास्त्रांनी सुद्धा धर्म सोडला आणि लोकरूढीने सुद्धा धर्म सोडला. या पापाचं छालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. भूतकाळातील जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं हे पापक्षालनाचं विधान. या विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना भागवतांनी जाती व्यवस्थेवर जोरदार टीकास्त्र डागलं आणि यावेळी त्यांनी वर्ण आणि जात व्यवस्था हद्दपार करण्याचं आवाहन केलं. वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे. पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल. हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो
की तो एक भूतकाळ आहे, तो विसरून जा. एव्हरीथिंग दॅट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक अँड बॅरल. दरम्यान मोहन भागवतांच्या या विधानावरती ब्राह्मण महासंघानं तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय. सरसकट ब्राह्मणांनी पापकशालन करण्याचं विधान करणं चुकीचं असल्याचं मत अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केलं. वक्तव्याचा आम्ही निषेध करतोय आणि मोहनराव भागवत यांच्याकडनं त्यांच्याविषयी पूर्ण आदर व्यक्त करून सुद्धा स्पष्टीकरण मागतोय. दुसरा अर्थ असा होतो की दलित समाजावर त्या काळच्या सर्व समाजात, देशभरातल्या सर्व समाजांनी मिळून अन्याय आणि अत्याचार केला, ही मांडणी अशी जी चुकीची असं वाटतं. मग दलित समाजांनी त्यासाठीच धर्मांतर केलं का काय, असाही प्रश्न उभा राहतो. मोहनराव भागवत यांच्याकडून हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या जातींमध्ये जे द्वेष पसरवण्याचं काम कळत किंवा नकळतपणे झालेलं आहे, त्याबाबत माननीय मोहनराव भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावं. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहन भागवतांचं विधान सकारात्मक असल्याचं म्हटलंय, पण केवळ बोलण्यापुरतं सीमित न राहता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचाच सल्ला RSSला दिलाय. एक गोष्ट समाधानाची आहे की समाजाच्या एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या ज्या यातना सहन करायला लागल्या आणि त्या यातनाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली. हा बदल हा योग्य बदल आहे, पण नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सगळ्या वर्गाच्या संबंधीची भूमिका कशी घेतो याचा सगळ्या गोष्टी अवलंबून. खरं तर सरसंघचालकांचं विधान हे जुन्या चुका विसरून नवी वर्ण जाती भेद विरहित समाज व्यवस्था तयार करण्याचं आवाहन करणार आहे. पण मोहन भागवतांच्या या विधानातून थेट ब्राह्मणांना पापकशालनाचा सल्ला देण्यात आल्यानं आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं थकीत वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंता आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे. वीज बिल थकवलेल्या एका कुटुंबानं कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संतप्त जमावानं अपघातग्रस्त गाडी पेटवून दिल्याची घटना अकोल्यामध्ये घडलेली आहे. अकोला शहरातल्या अकोट परिसरातील मंडळ देवी विसर्जनासाठी गांधीग्राम इथं काही जण गेलेले होते. देवीचं विसर्जन करून परतत असताना वल्लभनगरजवळ समोरून येणाऱ्या क्रुझरनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 22 वर्षीय सूरज नंदाने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज इंगळे आणि दिवे मेश्राम हे 2 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावानं अपघाताला कारणीभूत असलेल्या क्रुझरलाच पेटवून दिलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. नाशिकमधील ट्रक आणि बस अपघात प्रकरणामध्ये आता एक मोठी घडामोड समोर आलेली आहे. अपघातानंतर घटनास्थळाहून पळून गेलेला ट्रक चालक रामजी यादव याला रात्री उशिरा आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक चालक रामजी यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये ट्रक आणि लक्झरी बसच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 12 पैकी एकूण 8 मयतांची ओळख पटली असून 8व्या मृताचं नाव ब्रह्मदत्त मनवर असं आहे. ते वाशिम जिल्ह्यातले रहिवासी असल्याची माहिती आहे. मात्र अजूनही मृतांपैकी 4 जणांची ओळख पटलेली नाही. कालच्या नाशिकच्या बस अपघातानंतरही ट्रॅव्हल्सवाल्यांचा मनमानी कारभार सुरूच असल्याचं समोर आलेलं आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा नंबर बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाशिम जिल्ह्यातून रोज मुंबई आणि पुण्याला 200हून अधिक ट्रॅव्हल्स बस जातात. अशाच ज्योतिबा ट्रॅव्हल्सच्या एका नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकानं बसचा नंबर बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. कारंजा परिसरातल्या एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्स बस चालकानं हा नंबर बदलतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलेला आहे.
ज्योतिबा ट्रॅव्हल्सच्या या बसचा अगोदर KA518712 हा नंबर बदलून नंतर तो KA51AB3627 अशी नवीन नंबर प्लेट लावण्यात आली। बसची नंबर प्लेट बदलल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली। दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच शेलू बाजाराजवळ मंगरुळपीर पोलिसांनी गाडीची चौकशी करून बस पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे। याबाबत आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत ती म्हणजे पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचा प्रकार घडला आणि या सगळ्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याच्या या बातमीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। औरंगाबाद दौऱ्यादरम्यानची ही घटना असल्याचंही समोर येत आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, काय नेमकी माहिती? सर्वप्रथम शरद पवार आज गेवराईला एका कार्यक्रमाला जाणार होते आणि त्या कार्यक्रमाला दानवे सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित आहेत। पंडित अण्णा यांच्या 85व्या कार्यक्रम वर्ष झालेत त्यांना, त्या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी अनेक राजकीय नेते येणार आहेत। मात्र शरद पवार हे नेहमी वेळेला वेळ पाळणारे ज्येष्ठ नेते आहेत हे आपल्या सगळ्याला माहिती आहे। शरद पवार 9:30 वाजता औरंगाबाद येथील एका हॉटेलमधून बाहेर पडणार होते। मात्र रावसाहेब दानवे येणार म्हटलं तर शरद पवारांनी जवळपास अर्धा तास उशिरा केला आणि शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी रावसाहेब दानवे आले, त्याची भेट झाली आणि रावसाहेब दानवे आणि शरद पवार दोघं सोबत बाहेर पडले। मात्र शरद पवार मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना थांबले आणि बाजूनी रावसाहेब दानवे हे बाहेर पडले आणि त्यानंतर शरद पवार बाईट देऊन गेल्यानंतर शरद पवार सुद्धा गाडीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडं आश्चर्यकारक चित्र दिसलं, कारण भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शरद पवार एकाच गाडीत बसून हे गेवराईला निघून गेलेले आहेत। निश्चितपणे हे चित्र राजकीय दृष्ट्या चर्चेला तोंड फोडणारच आहे, कारण आपल्याला माहित आहे शरद पवार भाजप आणि इतर सगळ्या राजकीय ज्या काही तणावाचं वातावरण असतं राजकीय यांच्यामध्ये। मात्र आज चक्क दोघं एकाच गाडीतून बसले आणि हॉटेलमधून बाहेर पडताना सुद्धा दोघं हास्य विनोद करत बोलत बाहेर पडले आणि गाडीमध्ये बसून आता ते गेलेले आहेत। निश्चितपणे पंडित यांच्या घरातील या कार्यक्रमाला दोघं एकाच मंचावर असणार आहेत। त्या ठिकाणी जयंत पाटील असतील, रावसाहेब दानवे असतील, शरद पवार असतील, धनंजय मुंडे असतील, हे सगळे त्या एका मंचावर आहेत। मात्र आता नेमकं हे दोघं एका गाडीत बसून काय चर्चा करत गेले किंवा कशासाठी हे दोघं एकत्रित बसले याचा अंदाज आताच काढणं थोडंसं अवघड आहे। बरं सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। शिवसेनेच्या ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट निवडणूक चिन्ह आणि नवीन नावासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्लीमध्ये पहाटेपर्यंत बैठक झाली। पहाटे 3 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये नेते, कायदेतज्ञ आणि सुप्रीम कोर्टातल्या वकिलांसोबत चर्चा करण्यात आली। या बैठकीनंतर नावासंदर्भातले 3 प्रस्ताव तयार करण्यात आले असून आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, ही एक शिवसेनेच्या ठाकरे गटाची बैठक झाल्याची माहिती मिळतेय, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? बरोबर आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने काल जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं निर्णय देण्यात आला, ज्यामध्ये शिवसेनेचं नाव वापरता येता येणार नाही आणि त्याच्यासोबतच जर बघितलं आपण तर याशिवाय निवडणूक पक्षाचंही नाव वापरता येईल अशा प्रकारची माहिती पुढे आल्यानंतर ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला, त्यामध्ये निर्णयामध्ये जर बघितलं आपण एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक काल रात्री उशिरा दिल्लीवर झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। ज्यामध्ये एक तर
या बैठकीमध्ये कायदेतज्ञ होते, सोबतच ज्येष्ठ वकील देखील होते आणि त्याशिवाय शिवसेनेचे नेते देखील होते. या सगळ्यांवरती निर्णय घेण्याकरता आणि ही सगळी प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं अनिल देसाई हे जे सचिव आहेत शिवसेना संघटनेचे ते दिल्लीत टोकून आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात ही बैठक झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत ही बैठक झाली. या बैठकीमध्ये जर महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचं नाव, आता आगामी नाव काय असावं, शिवसेनेचं चिन्ह काय असावं. जे 197 चिन्ह फ्री आहे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये, त्यापैकी काही घ्यायचं की नवीन चिन्हाचा नावाचा प्रस्ताव द्यायचा ज्याच्या आधारावरती निर्णय होण्याची शक्यता आहे. 3 प्रस्ताव हे जे आहे नावाचे तयार करण्यात आलेले आहे आणि सोबतच 3 निवडणूक चिन्हाचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्याच्या आधारावरती हे प्रस्ताव आज बैठकी सचिवांची बैठक आहे मुंबईमध्ये, त्यामध्ये मांडण्यात येणार आहे आणि त्यावरती अंतिम निर्णय झाल्यानंतर उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत हे दोन्ही प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.